हर किसी की जर्नी डिफरेंट होती है लेकिन बहुत ही इंस्पायरिंग होती है। वेलकम बैक ऑन एमजी 90.8 FM। दिस इज आरजे मनीषा विथ यू एंड मेरे साथ फिलहाल है सुकन्या हिवरडे। हॅलो, हाय. कशी आहेस? मस्त. आणि हा तुझा फर्स्ट रेडिओ इंटरव्ह्यू मी ऐकलाय. हो. सो नर्वस आहे का? हो, थोडी. पण यार तुला थोडंसं आता स्ट्रॉंग असायला पाहिजे, कारण तुझं करिअर खूप चमकतंय, तर तूही चमकायला पाहिजे इकडे, हो ना? हो हो. येस. तर सर्वात पहिले मला तुझ्याकडून हे जाणून घ्यायचे की ही फोटोग्राफी या फील्डमध्ये तू कशी आली, कारण की तू ऑल इंडिया विमेन अचीवर अवॉर्डी आहे, राईट? हो हो. सो आपल्या दर्शकांना सांग की तू इकडे कशी आली या फील्डमध्ये. मला ना 12th नंतर असं काहीतरी वेगळं करायचं होतं, खूप वेगळं करायचं होतं. आणि स्टार्टिंग पासूनच ना मी असा विचार केलेला की मी आर्ट्स फील्डमध्येच जाईल. म्हणजे माझ्या टीचर्सला असं वाटायचं की ही दुसऱ्या फील्डला जाईल, बट मी स्वतःशी असं ठाम होते की मला कुठल्या तरी आर्ट फील्डला जायचंय. आणि मग ते संदीप माहेश्वरी त्यांना ऐकलं मी, आणि मग ते पण फोटोग्राफरच आहे ना. तिथनं असं त्यांचं मोटिवेशन वगैरे भेटत गेलं आणि मग तिथून विचार केला काहीतरी वेगळं करायचं, मग स्वतःमधले काहीतरी टॅलेंट शोधायचं. मग तेव्हा सापडलं की मी ह्या फील्डमध्ये जाऊ शकते. तर मग मी तेव्हापासून विचार केला की मग काहीतरी वेगळं म्हटलं, फोटोग्राफी हे एक आहे, तर मग आपण हेच करूया. म्हणजे लहानपणापासून स्वप्न रंगवलं होतं तू कुठेतरी. येस. पण मग असं झाल्यानंतर घरी पेरेंट्सला सांगितलं असेल, त्यांची कशी रिॲक्शन होती? त्यांनी सपोर्ट केला या फील्डमध्ये जाण्यासाठी? मग नाही, बिलकुल नाही. त्यांचा स्टार्टिंगला तर बिलकुल सपोर्ट नव्हता. आणि मग जेव्हा मी मम्मीला म्हंटल ना की मी जाणार आहे, तर मम्मीने प्लॅन बी रेडी ठेवला होता की तुला फोटोग्राफी करायचंय ना, 6 महिने मला घरातलं काम करून दाखवायचं, म्हणजे हे नाही तर लग्न करून टाकू आपण, असं होतं. पण म्हंटल की नाही, म्हणजे मी तिला तेही करून दाखवलं. आता आई म्हटल्यावर मग त्यांना म्हटलं ठीक आहे, ते पण मी करते, पण मी ह्याच फील्डला जाईल. मी 10 वेळा, मी 100 वेळा जरी अनसक्सेसफुल झाले तरी पण मी तेच करेल आणि त्यातच सक्सेसफुल होईल. ओके, ग्रेट. ठाम निर्णय होता. आणि त्यानंतर जेव्हा तू काहीतरी अचीव्ह करून दाखवलं, जेव्हा तुला रिकॉग्नायझेशन भेटत गेली, तेव्हा कशी पेरेंट्सची रिॲक्शन होती तुझ्यावर? तेव्हा खूप अशी पॉझिटिव्ह होते ते. मग तेव्हा त्यांना कुठेतरी वाटलं की ह्या फील्डमध्ये आहे स्कोप, मग ही करू शकते, मग आपण हिला सपोर्ट करायला हवा. मग तेव्हापासून ते सपोर्ट करत गेले. अच्छा, काही शब्द, काही सेंटेन्स जो तुला आठवतोय त्यांचा बोललेला? म्हणजे कशाबद्दल? चांगलं, जेव्हा ते चांगलं घडत गेलं, तू सक्सेस झाली त्याच्यानंतर, की आम्हाला वाटलं नव्हतं पण यार झंडी काढ दी हमारी लडकी ने, ऐसा कुछ? मग तेव्हा सगळे म्हणायला लागले की आपण तरीला म्हणत होतो गड्या की नाही, तू यात नको जाऊ. सगळ्यांनी तिला बोललं की तू नाही जायचं, पण तू करून दाखवलं. ओके, असं त्यांचं होतं. येस. आणि बिईंग अ वुमन आणि इन जनरल पण या फील्डमध्ये, म्हणजे फोटोग्राफीमध्ये तुला काय चॅलेंजेस आले, काय वेगवेगळे चॅलेंजेस तू फील केले आणि कसे त्याला ओव्हरकम केले? आता मुलगी म्हटल्यानंतर, आणि त्यात ही अशी फील्ड आहे की ज्यात मुली नाहीच, सगळे मुलंच असणार आहे. मग त्याच्यामुळे घरचे म्हणायचे बाबा की नाही, तू मुलांसोबत तर रात्री बेरात्री काम नाही करायचं. पण मी त्यांना सांगितलं की नाही, म्हणजे त्यांना आधी तर माझ्या फ्रेंड्सची ओळख करून दिली की बघा हे आहे चांगले, मी यांच्यासोबत करू शकते काम. पण मग त्यांचं तेच म्हणणं आलं की रात्री बेरात्री नाही जायचं. मग मी असं फक्त डेचे शूट घेत गेले. आणि जेव्हा आता मला जवळपास 5 वर्ष झाले आणि मी मागच्या वर्षीपासून नाईटचे वगैरे शूट घेते. मग तेव्हा पप्पा वगैरे असतात सोबत. पप्पा एक्स आर्मी मॅन आहे. ओके. म्हणजे ते आता रिटायर झाले ना, मग तेव्हापासून ते सोबत यायला लागले. मग त्याच्यामुळे त्यांची काही हरकत नाही तर पहिले नव्हतं, नाईटचे शूट मी घेतच नव्हते. आणि कधी तुला काही एक्सपिरियन्स आला अशा मामल्यात? म्हणजे खरं गरजेचं आहे. हो. म्हणजे काय झालेलं, 2 किंवा 1.5 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. मला एक कॉल आलेला आणि ते म्हणे की आम्हाला बेबी शॉवर शूट करायचंय. तर बेबी शॉवर म्हटल्यानंतर म्हटलं फॅमिली शूटच आहे. आणि ते काय बोलले की आम्ही वेरूळलाच आहे. आणि त्या दिवशी म्हणजे घरचे कोणीच नव्हतं घरी, सगळे लग्नाला गेलेले होते आणि मी एकटीच होते. आणि मी असा विचार केला की वेरूळ म्हटल्यावर किती लांब असू शकते. मी जवळपास वेरूळ मला माहितीये, छोटस आहे. पण मग ते म्हणे की आम्ही तुम्हाला घ्यायला कोणीतरी पाठवतो. मग मी म्हंटल ठीक आहे तुम्ही पाठवा, बट मी माझ्या स्कूटीवर येईल आणि ते समोर राहतील. आणि खूप रात्र झालेली होती.
म्हणजे हिवाळ्याचे दिवस होते ना, मग 7-8चा टायमिंग सुद्धा असं खूप रात्र वाटते. येस. हा, आणि मग असं खूप डेंजर रस्ता होता. थोडं जोपर्यंत लाईट्स वगैरे होते ना तोपर्यंत मला काहीच नाही वाटलं. आणि मग पूर्ण असं ते नदी काठचा एरिया होता आणि तिथनं असे लोक येत होते आणि हे मला म्हंटले की तू घाबरू नको, मी आहे, मी तुला व्यवस्थित घेऊन जाईल. आणि मी त्यावेळेला एवढी घाबरले होते. आणि मी ना 2 दिवस आधीच एक न्यूज बघितलेली की एका लेडीजची बॉडी कट करून तिथे टाकलेली घाटामध्ये, आणि तो जो रस्ता आहे ना तोच होता. आज आपलं काही खरं नाही म्हटलं. आज मी विचारच केला होता की आता आपलं काही खरं नाही. पण म्हटलं जर मी इथनं रिटर्न आले तर हे लोक माझ्यावर हसतील की एवढी मोठी फोटोग्राफर आहे, इथल्या इथं घाबरली. कारण दूर नव्हतं ते, बट तो रस्ता डेंजर होता आणि पूर्ण असं जंगल टाईप होतं. आणि मी फर्स्ट टाइमच गेलेले ना, मग मी पोलिसांना फोन लावला आणि मी त्यांना म्हणणार होते की तुम्ही फोन चालू ठेवा म्हणून, पण मग त्यांनी फोन उचलूपर्यंत आम्ही पोहोचलो होतो. आणि तिथे असे थोडंफार वस्ती वगैरे दिसले, लाईट दिसले, मग मला कुठेतरी बरं वाटलं. तो खरंच फोटोशूट होता की? हो, होता, तिथे फोटोशूट होता. आणि लोक म्हणजे वस्ती होती ती दिसल्यानंतर मला कुठेतरी थोडं बरं वाटलं. अरे, म्हणजे रॉंग शक झाला आपल्याला. खूप डेंजर होता तो एक्सपिरियन्स. मग यानंतर तुला असा फर्स्ट ब्रेक कधी भेटला? कारण तू मराठवाड्याची फर्स्ट वुमेन प्रोफेशनल फोटोग्राफर आहे, तर असा फर्स्ट ब्रेक कसा भेटला? काय होता तो इव्हेंट? तो म्हणजे हाच होता, मला जेव्हा आयवा अवॉर्ड भेटला ना तोच होता. घरच्यांना असं खूप प्राऊड फील झालेलं. त्यानंतर मग न्यूज मध्ये वगैरे आले होते, फ्रंट पेजला मोठ्या मोठ्या न्यूज होत्या. मग घरच्यांना कुठेतरी वाटलं की हो बाबा, मुलींनी करून दाखवलं म्हणून. आणि कधीपासून तुला असा रिस्पॉन्स आला की तुम्ही म्हणजे रिकॉग्नायझेशन भेटली की येस, तू ऍज अ फोटोग्राफर स्टॅब्लिश झाली आता मार्केटमध्ये? म्हणजे एखादा इयर वगैरे, जसं तुला 5 वर्ष कंप्लीट झाली, तर आता किती वर्ष पहिले? 2023 पासून. ओके, ग्रेट. त्यानंतर तुझा ऑलवेज असं असतं ना की आपण कितीही ट्राय केलं तर कधी ना कधी लो मोमेंट्स येतात आपल्या लाईफमध्ये आणि आपण डिमोटिवेट होतो. तो मोटिवेशनल सोर्स कोण आहे तुझा? आमचे टीचर आहे, म्हणजे खेकाळे सर, आम्हाला फोटोग्राफीला होते. आता म्हणजे बैजू पाटील सर तसं नेहमी स्वतःहून मोटिवेट करत असतात, बट त्यांची लेवल वेगळी आहे ना, तर त्यांना मी स्वतःहून असं काही सांगत नाही. बट श्रीकृष्ण खेकाळे सर म्हणून आहे ते, आणि त्यांची वाईफ, ते मला नेहमी मोटिवेट करत असतात. कुठल्याही सिच्युएशन मध्ये मी त्यांना काही जरी सांगितलं, घरचं, बाहेरचं किंवा फोटोग्राफीचं, तर ते प्रत्येक याच्यामध्ये मला सपोर्ट करतात. ग्रेट. आणि असं म्हणतात ना की तू पुढच्या 5 वर्षात तुला कुठे पाहती, तर ऑलरेडी तुला 5 वर्ष झाले या फील्डमध्ये आणि अजून तू कुठे पाहतीये स्वतःला? अजून म्हणजे मी अजून, आणि सध्याची सक्सेस बघून कशी फिलिंग आहे? सध्या तर खूप छान वाटतंय. आणि आता जिथे आहे त्याच्यापेक्षा मला खूप काही अचीव्ह करायचंय पुढच्या 5 वर्षात, 10 वर्षात. तर याच्यापेक्षाही असं खूप टॉप लेवलला बघते. आता ठीक आहे, मी मराठवाड्यापुरती आहे फेमस, बट मला महाराष्ट्र, मग इंडिया, मग खूपच सुंदर प्लॅन्स आहे सध्या. आणि हा फ्युचर प्रोजेक्ट असं काही विचार करून ठेवलाय की नंतर काहीतरी कॉन्सेप्टवर काम करायची असं? स्पेशली कोणत्या फील्ड मध्ये, जसं असतं ना वाईल्ड फोटोग्राफी, वेडिंग फोटोग्राफी, त्याच्या टाइप्स? म्हणजे आता सध्या तरी ना माझ्याकडे बेबी शॉवरचे आणि मॅटर्निटीचे खूप शूट्स चालू आहे. तर मला तरी असं वाटतं की ते एक खूप सुंदर मुवमेंट असते, तर मग मी त्यासाठी स्पेशलायझेशन करून तिथे असं सेटल होऊन जाऊ. ओके. आणि तुझ्यासारख्या अशा वुमन्सला, लेडीजला, गर्ल्सला काय मेसेज असणार आहे या वुमेन्स डे वर? हे बघा, म्हणजे मला काय वाटतं की पहिले एक होतं की आई वडील सपोर्ट नव्हते करत, पण आता काय झालंय ना की आई वडील सपोर्ट करताय, पण मुली त्याला तसा रिस्पॉन्स देत नाही. मुली म्हणजे काहीतरी वेगळंच असतं, रस्त्यावर जात आहे. कळलंय मला तुझं म्हणणं. तर मग मला ते सांगायचंय की जर आई वडील आपल्यासाठी एवढे कष्ट करताय, एवढं ते असं तळतळून सांगताय की बाबा तू काहीतरी कर, तर खरंच त्यांची मान खाली जाईल असं काहीतरी नाही करायचं. प्रॉपर म्हणजे आपल्यामुळे त्यांना असं मान भेटला पाहिजे, सन्मान भेटला पाहिजे. राईट. तर असं काहीतरी करून दाखव.
ग्रेट, थँक्यू सो मच. आम्ही नक्की प्रयत्न करू तुझ्या वर्ड्सला फॉलो करण्याचा. अँड यू गाईज स्टे ट्यून्ड टू MGM 90.8 FM. साथ है तो बात है.